जालन्यात भ्रष्टाचाराचा महाविस्फोट, पैशाशिवाय काम नाही आणि लाच घेतल्याशिवाय सही नाही. जालन्यातून एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून तुमचाही संताप अनावर होईल. गरिबाच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणारे पांढरपेशी लाचखोर आता कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यातील जाफराबाद पंचायत समितीत उघडकीस आलाय. इथले गटविकास अधिकारी बीडीओ देविदास मगर आणि त्यांच्यासोबतचे विस्तार अधिकारी मस्टरवर सही करण्याची चक्क रोख रक्कम घेताना मोबाईल कॅमेऱ्यात रंगेहात पकडले गेले आहेत. चक्क खुर्चीवर बसून पैशांची मोजदाद सुरू आहे. गरिबांच्या कामासाठी सरकार पगार देते तरीही वरून पॉकेट हवेत. मस्टरवर सही करण्यासाठी जे काम त्यांचा हक्क आहे त्यासाठी त्या अधिकाऱ्यांच्या वसुलीचा धंदा मांडलाय. ज्या जनतेकडे 2 वेळाच्या अन्नाची भ्रांत आहे त्यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे खिसे भरायचे कुठून? प्रशासकीय खुर्चीवर बसून गरिबांचे रक्त पिणाऱ्या या अधिकाऱ्यांना कोणाचे पाठबळ आहे? देविदास मगर आणि त्यांच्या साथीदारांची हिंमत झाली कशी? जालन्याचे वरिष्ठ अधिकारी अजूनही शांत का आहेत? फक्त व्हिडिओ व्हायरल होऊन चालणार नाही. जालन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली पाहिजे. या लाचखोर अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. हीच आज जाफराबादच्या आणि संपूर्ण जालना जिल्ह्याच्या जनतेची मागणी आहे. दोन बस विस्तार अधिकारी साहेब त्यांचं काय म्हणणं आहे? सरपंच साहेब तुम्ही सांगा. आता आपण 15 दिवस काम करतो, किती ठरलेलं असतं त्यांचं काय काम म्हणणं? आम्ही तोट्यात आहे, आम्हाला आम्ही काय करू? आता जे द्यायचं आम्ही शिल्लक मागायला नाही. काय नाही साहेब, 9,000 काम आहे. 9चं होतं ते 4,000 द्यायला लागले. आम्ही 18 बराच काम आम्ही 30 बराच म्हणजे आमच्या इंजिनियरने सांगितलं 28 बराच करायची. एवढं थोडं बार्गेनिंग थोडी करावं. आम्ही जर लाख रुपये जर मायनस आहे एका कामामध्ये कसं असतं समोर झालं बरं, नाही तर कसं आमच्या ब्लेम येतो. घेऊन जा. हॅलो आम्हाला